हॅलो, गुड मॉर्निंग. सो आजचा ब्लॉग आहे तुम्हाला पण माझ्यासोबत छान असं अलिबाग फिरवून आणते. सो आजचा ब्लॉग आहे अलिबागचा, कारण की विकेंड होता तर म्हटलं आम्ही चला कुठेतरी फिरायला वगैरे जाऊया. तर आम्ही 2 दिवसाची सुट्टी 3 दिवस सुट्टी होते ॲक्च्युअलमध्ये. मग आम्ही म्हटलं चला मग आपण अलिबागला जाऊया. मग आम्ही इकडे अलिबागला जाण्यासाठी मॉर्निंगला फटाफट आवरून वगैरे रिक्षामध्ये बसून मग आम्ही ट्रेनने जाणार होतो. मग इथे आम्ही ठाणा स्टेशनला येऊन ट्रेन वगैरे पकडली आणि तिथून पण आम्ही इथून प्रेफर केलं की जाण्यासाठी आम्ही सगळेजण ग्रुपने जाणार होतो ना, सगळेजण इकडे भेटणार होते, सगळ्यांना इकडे इझी होणार होतं. मग आम्ही सगळे इकडे आलो आणि इथून मग आमची बोट आता येणारच होती म्हणून थोडासा वेट केला आणि नंतर बोट आली. मग बोट आल्यानंतर सगळ्यांनी बसून घेतलं आणि मस्त असं सेफ्टी जॅकेट घेतलं आणि आता तुम्ही पुढे बघायलाच काय मी फिरणार आहोत ते. सो इथे येऊन आम्ही पोहोचलो अलिबागला आणि इथे बघा आणि मस्त असं एन्जॉय चाललेला, तिचा स्टार्ट टू एंड एन्जॉयच होता. सो असो मग इथे आजी आणि तिचा काकाच्या हात पकडून ती येत होते आणि ज्या बोटीने आम्ही आलो ना त्यांचेच इथे बसेस लागलेले असतात, 5-5 मिनिटांनी बसेस असतात. त्याच बसेसनी आम्ही आमच्या फार्म हाऊसवर पोहोचलो आणि हे आहे आमचं फार्म हाऊस. आणि खूप छान फार्म हाऊस होतं. तिथे मस्त जेवण पण होतं, घरगुती जेवण होतं, टेस्टी जेवण होतं आणि आम्ही ना खूप दमलो होतो. मग थोडंसं पटकन आणि मेन म्हणजे खूप जास्त भूक लागली होती आणि भूक लागली होती तर ताटामध्ये फिश आलं तेव्हाच खूप जास्त भूक लागली. मग फिश आणि चपाती फक्त जस्ट तेवढंच कॅप्चर केलं आणि मी म्हटलं राहू दे, चल भूक लागली आता पटकन खाऊन घ्यावं. आणि मग नंतर मग सगळं असं खाऊन वगैरे झाल्यानंतर मग थोडा आराम वगैरे केला आणि आराम केल्यानंतर मग आम्ही निघालो बीचवरती. सो इथे ना अन्वीचा 2nd बड्डे येत होता जवळ, तर मग म्हटलं चला आपण बीचवर आलोच आहे तर चला तिचा फोटोशूट पण करूया थोडं बीचवरती. म्हणून मग तिला असं छानपैकी असा ड्रेस वगैरे घातला, बलून्स वगैरे घेतलेले आणि तिला पाण्यात जाण्याचे वेगळे कपडे पण घेतले होते. पण ती काय पाण्यात गेली नाही कारण की ती खूप घाबरत होती पाण्याला आणि खूप आवाज वगैरे येत होता ना, त्याच्यामुळे मग ती थोडंसं घाबरत होती म्हणून तिला काय आम्ही पाण्यामध्ये सोडलं नाही. मग इथे आमचं फोटोशूट वगैरे झालं आणि मग इथे आम्ही गेलो पाण्यात मस्तपैकी असं एन्जॉय करायला. सो इथे एन्जॉय वगैरे करून झाला आणि खूप जास्त आम्ही पाण्यामध्ये खेळलो होतो, त्यामुळे ना खूप दमायला झालं होतं. मग खूप दमलो होतं म्हणून बाकीचं मला काही शूट करायलाच नाही भेटलं, कारण की आम्ही रूमवर जाऊन पण थोडा वेळ गेम्स वगैरे खेळलो. मग जेवण वगैरे असं काहीच दाखवता नाही आलं मला, कारण की अन्वी वगैरे पण खूप दमली होती त्याच्यामुळे खेळून, त्यामुळे मग मी डायरेक्टली जेवण झाल्यानंतरच हे शूट केलं थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी. मग इथे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघीजणी माईलेकी मस्त असा झोपड्यावर बसून मस्त अशा निवांत गप्पा मारत होतो दोघीजणी. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करून. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.